ऐन दिवाळीत पिंपरी चिंचवड हादरले. पत्नीने केला पतीचा गळा आवळून खून. चारित्र्याच्या संशयावरून घेत होता संशय. रागाच्या भरात ओढणीने आवळला गळा. नगरसेविका होण्याचे पत्नीचे स्वप्न भंगले तर सामाजिक कार्यकर्ता मुकला जीवाला. संशयाचे भूत एखाद्याच्या डोक्यात शिरले की ते सहजासहजी उतरत नाही. चारित्र्याच्या संशयाचे हे पिशाच्च तर अनेकांना जीवघेणे ठरते. तशीच घटना ऐन दिवाळीत भाऊबीजेच्या मध्यरात्रीनंतर पिंपरी चिंचवडमध्ये घडली. केशवनगर चिंचवडगाव येथील माणिक कॉलनीत निव्वळ चारित्र्याच्या संशयावरून एका तरुण सामाजिक कार्यकर्त्याचा थेट खून झाला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यावरून तिच्याशी वरचेवर भांडण करणाऱ्या पतीच्या या वादाला कंटाळून पत्नीने अखेर गळा आवळून तो केला. या खळबळजनक घटनेने माणिक कॉलनीच नाही तर संपूर्ण शहर आज हादरून गेलं. आनंदाच्या गोड दिवाळी सणाचा चिंचवड गावात शेवट कडू झाला. दरम्यान संसार व तो सुखी होण्यासाठी जोडप्यात विश्वास किती महत्वाचा असतो हे पुन्हा अधोरेखित झालं. ही धक्कादायक घटना कधी, कशी व का घडली हे जाणून घेऊयात. उद्योग नगरीच नाही तर राज्यभर काल भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरी झाली. बहिणींना भावांनी गोड भेट दिली. बहिणींनी भावांना गोड जेवण केले. हे एकीकडे सुरू असताना दुसरीकडे चिंचवड गावातील माणिक कॉलनीत मात्र त्या उलट प्रकार सुरू होता. तेथे नकुल आणि चैताली या भोईर दाम्पत्यात भांडण सुरू होते. ते काही पहिलेच नव्हते. त्यांच्यातील हा वाद त्यांच्या शेजाऱ्यांनी अनेकदा पाहिला होता. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे त्यांचा प्रेमविवाह झालेला होता. दोघांचा साडीचा व्यवसाय होता. त्या जोडीने नकुल हा सामाजिक कार्यकर्ताही होता. त्याच्या जोरावर त्याने आपली पत्नी चैतालीला आगामी महापालिका निवडणुकीत उभी करण्याचं ठरवलं होतं. दिवाळी पाडव्याला तसे फ्लेक्सही त्याने आपल्या केशवनगर प्रभागात लावले होते. दुसरीकडे पत्नी चैतालीच्या चारित्र्याच्या संशयावरून त्याचा तिच्याशी वरचेवर वाद होत होता. तसा तो काल पुन्हा मध्यरात्र सरल्यानंतर झाला. त्यात अखेरीस संयम संपल्याने चैतालीने रागाच्या भरात नकुलचा गळा ओढणीने आवळून त्याचा खून केला. त्यानंतर तिने स्वतः 100 नंबरवर फोन करून ही माहिती पोलिसांना कळवली. ते येताच त्यांना नकुल मृतावस्थेत आढळला. झाला प्रकार समजताच त्यांनी चैतालीला खुनाच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलं तर नकुलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. दरम्यान हा प्रकार समजताच संपूर्ण माणिक कॉलनी हादरून गेली. भाऊबीजेची त्यांच्यासाठी व त्यातही नकुलकरिता काळरात्र ठरली. केवळ संशयाचा कली डोक्यात शिरल्याने भोईर या तरुण जोडप्याच्या सुखी संसाराला दृष्ट लागली. त्यांचे भांडण सुरू होते त्यावेळी त्यांची 5 व 2 वर्षाची 2 लहान मुले निवांत झोपली होती. त्यांचे छत्र हरपले गेले. पिता कायमचा गेला तर आईलाही तुरुंगात जावे लागल्याने ती उघड्यावर पडलीत. चैतालीला नगरसेवक बनवण्याचे नकुलचेही स्वप्न यामुळे भंगलंय. दुसरीकडे धडाडीचा कार्यकर्ता हरपल्याने मराठा क्रांती मोर्चालाही मोठा धक्का बसला. त्यांच्या प्रत्येक आंदोलनात आघाडीवर असलेला त्यांचा बिनीचा शिलेदार हरपला. तो निसर्गप्रेमी असल्याने नदी सुधार आंदोलनातही तो सहभागी होता. मात्र गृहकलह व त्याला कारणीभूत संशयाने त्याचा बळी घेतला. या घटनेतून योग्य तो धडा घेतला तर अशा प्रकारांची पुनरावृत्ती टळणार आहे. दुसरीकडे संशय व त्यातही चारित्र्यावरील मग तो पुरुष असो की महिलेचा असो किती भयंकर रूप धारण करतो हे या घटनेतून कळलेच आहे. त्यामुळे त्याचे निराकरण हे मोठे आव्हान समाजासमोर उभे ठाकलेले आहे.